ओके. नमस्कार नांदेडकर. आज आपण आलेले आहोत पुणे येथे. आज श्री स्वामी समर्थ मूर्ती पान प्रतिष्ठा झालेली आहे. आपलं नाव काय गुरु आणि सकाळपासून काय काय कार्यक्रम झाले? माझं नाव उमेश अनंत महाराज टाकळीकर. दाजी महाराज संस्थान टाकळी इथला मी राहणार आहे. त्या ठिकाणी वेधशाळा आहे आणि या मंडळींनी आज इथं मुद्दाहून प्राणप्रतिष्ठासाठी बोलवलं म्हणून आम्ही विठ्ठल रुक्माई आणि स्वामी समर्थ या दोन्ही मूर्तींच्या स्थापनेसाठी आम्ही आज सर्व ब्राह्मण मंडळ या ठिकाणी आलेलो आहोत. सकाळपासून कोणती कोणती विधी केलेली आहे? आता सकाळी सर्वप्रथम या ठिकाणी पुण्याहवाचन म्हणजे कुठलेही कार्य मंगल होण्यासाठी, निर्विघ्नता प्राप्त होण्यासाठी आणि कार्यातून जास्तीत जास्त पुण्य उदय व्हावा याच्यासाठी पुण्याहवाचन, गणपती पूजन वगैरे करून आपण या ठिकाणी ज्या मूर्ती स्थापना करण्यासाठी आणलेल्या आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचे अधिवास असतात. धान्याधिवास, जलाधिवास आणि पुष्पाधिवास, फलाधिवास वगैरे, म्हणजे ह्याच्यामध्ये या मूर्ती ठेवायच्या असतात. तर हा विधी आता या ठिकाणी हा चालू आहे. सकाळी प्रारंभ झालेला आहे आणि एकीकडे मूर्तींवरचे विधीही चालू आहेत, संस्कार चालू आहेत आणि त्याचबरोबर यज्ञमंडपामध्ये यज्ञाची देखील तयारी सुरू झालेली आहे. गेल्या अनेक वर्षापासून प्लॉटिंग क्षेत्रामध्ये व राजकीय क्षेत्रामध्ये मोठं नाव असलेले पावडे भाऊ आहेत. आज जे प्लॉटिंग जे धारक आहेत त्यांच्यासाठी काय की तुम्ही खूप चांगली व्यवस्था केलेली आहे. देवस्थान उभा केलेलं आहे. दादा, तर काय काय कार्यक्रम आहेत सर? या ठिकाणी गावकऱ्याच्या वतीनं आमचे विठ्ठलरावजी सरपंच यांच्या वतीनं या 10 एकर जमीन याच्यामध्ये लेआउट झालेला होता. धनश्री कॉलनी आहे, त्याच्यामध्ये 20,000 स्क्वेअर फूटची जागा होती. सरपंचाच्या ध्यानात आलं की बाबा हे कुठंतरी सत्कर्माला जागा गेली पाहिजे. त्यांच्या माध्यमातून त्याचा एक संकल्प होता. पांडे काका असेल, बनगेराव शावकार असतील, त्याने त्याच्याकडे गेल्याच्या नंतर त्याने एक सांगितलं बाबा एक विठ्ठल रुक्मिणी आणि स्वामी समर्थ मंदिर या ठिकाणी झालं तर खूपच चांगलं होईल. लगेच सरपंचानं आमच्या विठ्ठलरावजीनं त्यांना ठराव मंजूर दिला आणि या मंजुरीला कामाला सुरुवात झाली. अवघ्या 2 ते 3 महिन्यामध्ये हे काम पूर्ण झालेलं आहे. आता या जवळपास आता हे 3 ते 4 दिवस कार्यक्रम चालणार आहे या ठिकाणी. आताच महाराजांनी तुम्हाला सांगितले, अच्युत महाराज टाकळीकर असतील, उमेश महाराज टाकळीकर असे विद्वान असे आमचे गुरु आहेत. गेल्या नांदेड जिल्ह्यात नाही तर अख्खा महाराष्ट्रामध्ये त्यांना सर्व भक्तगण ओळखतात आणि त्यांची विधीपूर्वक या ठिकाणी महापूजा या ठिकाणी होत आहे. आणि या कार्यक्रमाला जवळपास सकाळी 7 पासून सुरुवात झालेली आहे आणि खूप भक्तगण या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी महायज्ञ चालू आहे. तर उद्याचे सुद्धा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या संख्येने होणार आहेत. सकाळचा जे कार्यक्रम आहेत, मूर्ती स्थापना होणार आहे, त्या मूर्ती स्थापनेमध्ये अनेक मान्यवरांनी या ठिकाणी येणार आहेत. महाराजांच्या हस्ते होणार आहे, अच्युत महाराज आणि आपले उमेश महाराज यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर लगेच 10 वाजता कीर्तन कुट्टे महाराज यांचं खूप सुंदर कीर्तन आहे, ते त्यांच्या हस्ते या ठिकाणी कीर्तन होणार आहे. काल्याचा महाप्रसाद होणार आहे. आजूबाजूच्या पंचकोशीतून, आजूबाजूच्या ग्रामीण भाग, शहरी भागातून येणारे भक्तगण स्वामी समर्थ आणि विठ्ठल भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने येणार आहेत. त्या समितीमध्ये आमचे जवळपास विठ्ठलराव पावडे असतील, चिंचोलकर सर असतील, तुकाराम पांडे सर असतील, नारायण पावडे असतील, बनगाव सावकार असतील, रमाकांत जोशी असतील, भगवान पांचा असेल, आबाजीराव पावडे असतील, साहेबराव पावडे असतील, आमचे किशोरजी कदम असतील, असे अनेक भक्तगण या ठिकाणी काम करत आहेत आणि त्या याच्यामध्ये सहकार्य करत आहेत आणि अनेक भक्तगणाचे या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. गुरुचा तसंच आणि महाराजांचा आणि विठ्ठल रुक्मिणी मातेचा आशीर्वाद आहे. सर्व भक्तगण या ठिकाणी आवर्जून महाप्रसाद 2 दिवस घ्यावा ही आमची अपेक्षा आहे. उद्याचा 12च्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर लागलीच 16चा कार्यक्रम झाल्याच्या नंतर 20ला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रगट दिनाचा या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम होणार आहे. त्या ठिकाणी भजनी मंडळ सुद्धा या ठिकाणी ठेवलेली आहे. 12च्या नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. तसेच आम्ही 22 तारखेला सुद्धा या ठिकाणी उपक्रम या समितीच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. हे सुद्धा संघाच्या वतीने जे काय गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी संघाचे सर्व जे काही मंडळी असतील त्या ठिकाणी या प्रभात फेरी होईल. प्रभात फेरीच्या नंतर या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित या समितीनं ठेवलेला आहे. समिती पूर्ण चांगलं मन लावून या ठिकाणी काम करत आहेत आणि कुठल्याही भक्ताला कुठलीही अडचण जाणार नाही. मान्यवर या ठिकाणी येणार आहेत. माजी मुख्यमंत्री, माजी लोकसभेचे खासदार आदरणीय अशोक चव्हाण साहेब, तसेच आमचे गोपछडे साहेब येणार आहेत आणि रवींद्र चव्हाण नांदेड जिल्ह्याचे खासदार हेही त्या ठिकाणी येणार आणि आमदार सुद्धा येणार आहेत. आमदाररावजी बोंढारकर, बालाजीराव कल्याणकर आणि आमचे संघटन मंत्री संजयजी कोडगे येणार आहेत. चैतन्य बापू देशमुख येणार आहेत. असे माजी मंत्री DP सावंत साहेब, भाजपाचे महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, सर्व भक्त मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहेत. सर्व येणाऱ्या मान्यवरांचं माझ्याकडून, माझ्या समितीकडून खूप खूप शुभेच्छा.
ही आमच्या नितीन भाऊ बनगिनवार यांनी पंढरपूर इथून मागवली आहे आणि त्यांनी मी बांधकामाचं इथं कुठपर्यंत आलं हे बघण्यासाठी इथे आलो असताना त्यांनी मला मूर्तीचे फोटो पाठवले दोन्ही, आणि मूर्तींचे फोटो पाहून इतकं प्रसन्न वाटलं की माझ्या मनामध्ये इच्छा जागृत झाली की आपणही काहीतरी कर्तृत्व आहे आपलं इथं, काहीतरी आपल्याकडून करण्याचा प्रयत्न करावा. ह्या दृष्टीनं मी विठ्ठल रुक्माईची मूर्ती ही माझ्याकडे एक दायित्व म्हणून मी एक डोनेशनच्या प्रकारामध्ये ह्या मूर्तीचं जे काही स्थापनेसाठी खर्च येईल ते मी माझ्याकडने देण्याचा प्रयत्न केला आहे. नांदेड न्यूज, नांदेड. काही बघायची गरज नाही. ओम या फलिनीर्या अफला पुष्पाया शौदेशवादे सविता भगाः संभागञ्चतरमीमहे ओम हिरण्यरूपस्य हिरण्य तांदूळ भरून घेते तांदूळ बाहेर उतरून घ्या थोडी परत अलीकडे घ्या. स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ.